सह्याद्रीच्या उंच कातळांमध्ये दडलेला इतिहास, निसर्ग आणि थरार यांचा संगम असलेला एक अद्भुत गड, मोरोशीचा भैरवगड. आकाशाला भिडणारे कडे, खोलदऱ्या आणि अंगाव काटा आणणाऱ्या वाटा. हा फक्त एक ट्रेक नाही, तर धाडसाची खरी परीक्षा आहे. या प्रवासात आपल्याला भेटतील काही रोमांचक आणि हृदयाची धडधड वाढवणारे पॅकेज. जिथे एका बाजूला उंच पातळ, दुसऱ्या बाजूला खोलदरी तुमची वाट पाहत असते. प्रत्येक पाऊल नवीन आव्हान घेऊन येतो आणि प्रत्येक वळणावर सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य मन जिंकून घेतो. तर चला तर मग सुरू करूया आजचा साहसी प्रवास. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज खूपच ॲडव्हेंचर असलेला व्लॉग आहे, कारण की आपण आज आलो आहोत भैरवगडला. तसे भैरवगड दोन आहेत, एक शिरपुंजेचा आणि एक मोरोशीचा. तर आम्ही आलो मोरोशीच्या भैरवगडला. इथं पाठीमागं तुम्हाला वरती टॉपला एवढं दिसत नसेल, पण हा गड राहिला आहे मोरोशीचा भैरवगड. इथं हॉटेल भैरवनाथ म्हणून लागतं. माळशेज घाटने तुम्ही जात असाल ना, तर हॉटेल भैरवनाथ म्हणून लागतं. तिथंच भैरवगडचा म्हणजे किल्ल्याची स्टार्टिंग पॉईंट आहे. हे हार्नेस आणि आपण सोबत घेतलेले आहेत. तर आपल्यासोबत एक गाईड पण येणार आहे, ज्यांचं हे हार्नेस आणि प्रोव्हाइड करतात रोप आणि तर ते पाठीमागून येत आहेत. आम्ही आता पुढे जाऊन थोडं बेसला खाली जाऊन थांबतो. एवढी चढाई लागली ना, तर घाम निघाला. अवघड आहे. आता शिक थोडंसं वरती, म्हणजे सपाटीला तर नाही बोलू शकत, पण असा थोडासा रस्ता लागला आहे. पण आता थोडं पण वारं नाही, काहीच नाही, पूर्ण घाम काढलं. इथं जागोजागी ना करवंदाची झाडं पाहायला भेटतात. हे पाठीमागचं दिसतं, हे पण करवंदाचंच झाड आहे. पण करवंद आता काय राहिले नाही, सीझन संपला आहे. आता जांभळ्याचा सीझन चालू आहे. एवढं चढून वरती आलो आहे. वाटलं होतं आपण आता थोडंसं पायथ्याला पोचलो असेल. वरती बघू शकता, इथपर्यंत जायचं, ते लास्टला झाड दिसतं आहे तिथपर्यंत. मग तिथून गड चालू होतं आहे चढायला. एवढा चढ आहे ना, हालत जाम झाली, पूर्ण बेकार. अजिबात हवा नाही, एक झाडाचं पान हालत नाही. बुटांची हाल बघू शकता कोणत्या प्रकारे झालेली, पूर्णपणे फाटलेत. आणि असेच बुटं घेऊन आपण आलो आहे भैरवगडला. पूर्ण वर्षभर चालवले ट्रेकिंगसाठी, तर त्याला पण काय म्हणायचं, त्याचं पण लिमिट असते काय ना काय ते. आता नवीन मागवलेत, पण नवीन आले नाही, त्याच्यामुळे हेच जुने घालून आले. गाईड पण आलेत खालून, दिसतं ते आम्हाला रोप वगैरे घेऊन. आम्ही त्यांच्या किती आधी निघालो आहे, ते त्याच्यावर घरी जाऊन येऊन तिथून निघालेत, तरी ते लवकर आलेत. हलत बघू शकता, घाम नुसता घामच घाम. शर्ट एवढा वल्ला आला आहे ना, शर्ट पण चेंज करावं लागणार आहे. बघा इथून गाईड चालू झाले, तुम्हाला चढ दाखवतो. असा चढ आहे, असा अजून वरपर्यंत आहे. आज आपल्यासोबत जानेमाने व्लॉगर आलेले आहेत, ओमकार पिंपरकर. खाली गाव दिसतंय बरं. एवढ्या गाड्याची कोणत्या गाड्याची एवढी हाईट असते, तेवढं आम्ही नॉर्मल चढलो आहे. अजून पायथ्यापर्यंत नाही गेलो, त्याच्यावर चढायचं आहे अजून. हे तसंच हार्नेस आणि चला बघूया. अजून मेन थ्रिलिंग ट्रेकिंग चालू व्हायची आहे. हा ट्रेलर पण नाही, ट्रेलरपेक्षा खूप छोटा त्याचे. त्याच्यातच हवा टाईट झाली पूर्ण, एवढं फार छाती भरून आणि 90 पेक्षा जास्त इन्क्लाइंड हा. नुसते चढ आहेत, नुसता चढ, थोडा पण सरळ पॅच अजिबात नाही. पायऱ्यांचा पॅच लागल्यावर तिथून पुढे खरी मजा आहे, आता काहीच नाही. अरे मजा तर आहे, बघू. थोडंसं सपाटीवर आपण आलो आहे, पण तरी पण अजून थोडंसं आपल्याला चढावं लागणार आहे.
इथं पाठी अजून गड राहिला. हे थोडासा पॅच चढावं लागेल. पण इथं पाठीमागे एक पॉईंट लागला, एवढा मस्त होता ना, जो तुम्ही आत्तापर्यंत बघितलाच असेल क्लिपमध्ये. एक नंबर आहे. हा पॉईंट बघून तुम्हाला कुठल्या वॉटरफॉलची आठवण झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर झाली एका वॉटरफॉलची आठवण. ते आम्ही केलं नाही, पण यावर्षी करायचं टार्गेट आहे. ते बघू, होईलच सगळं आपल्या हळूहळू. तर गडाच्या पोटापाशी आलेलो आहे आपण. इथं पाठीमागं दिसू शकते, इथं गड राहिलं. इथून असं फिरून तिकडं जायचं आहे आणि पलीकडच्या साईडनी चढायला आहे वरती. चालूच केला आणि त्याच्यातच गेम ओव्हर झाला. घसरलेलं आहे, जास्तच घसरत आहे. पूर्ण मातीचा पॅच आहे, बघू शकता खाली. मान्सून मध्ये करायचं जोगा नाही गड. इथं पावसाळ्यात एवढं घसरत हे, उन्हाळ्यातच एवढं घसरत आहे, पावसाळ्यात पूर्ण असं पाणी चालू राहिल्यावर बंदच असणार हा गड पूर्णपणे. गाईड आमच्या मागून येऊन वरती पण गेलेत, आम्ही अजून चालण्याची. आता उतरताय का खाली? किती कधी चढले ते? आम्ही रात्री काय 6 वाजता रात्री नाही सकाळी. आता हा आम्ही इथं रात्री 12 वाजता आलो. हा, ते सोलर पॅनलच्या इथे होतो रात्री आणि 6 वाजता चढायला सुरुवात केली. इकडून रस्ता आहे का आता? हा, जवळ आलो. कुठे सेफ्टी वगैरे घेतली होती का तशी? नाही नाही, असेच डायरेक्ट वरपर्यंत रोफ आहे. आले? हो जाऊन रोफ आहे वरपर्यंत विदाऊट सेफ्टी जाऊन आलेत. तर आपण बघू वरती, रोफ आहे असं. ते कसा वाटला एक्सपिरियन्स? चांगला होता. जरा एक ठिकाणी थोडासा फाटते ते दगड आहे ना, डायरेक्ट वर टाकायला. पण थ्रिल असले तेव्हाच मजा येते ना. थ्रिल पाहिजे, पण जीवाला पण जपलं पाहिजे, तर पुढचे थ्रिल होतील. ते झालेत तर वरतून. तर यांचा एक्सपिरियन्स पण चांगला आहे. आपला पण आत्तापर्यंतच आपली जिरली मारीन चढ. एवढा जागा चढ आहे ना, यांनी भारी काम केलं. रात्रीचं चढून स्टे केला, फ्रेशमध्ये फुल एनर्जेटिकमध्ये चढले. मग खाली आपल्याला ते पॉईंट लागला होता ना, तिथं सोलर पॅनल आहे, त्याच्या खाली स्टे केलं होतं ना. आता उतरतं ते भारी झालं. कुठून आले? आम्ही विक्रमगड पालघरवरून आलेत. सबस्क्राईब करा. आता गाडाच्या पोटापासून आपण चालू करतोय. मित्रमंडळ भेटले होते, रात्री चालते वरती चढलेत. आता आपण इथून पाहू शकतो असा बारीक जागा आहे. पावसाळ्यात म्हणजे अवघड आहे की आत्ताच फाटत सरलं तर खाली झाड पण नाही, एक पण धरायला डायरेक्ट आलेलं आहे. अवघड आहे, नुसतं दगड आहेत. तर वरती पाण्याचं टाक आहे, जर पाणी वगैरे लागत असेल ना चांगलं पेण्यात वगैरे. थोडासा वरती फक्त तवंग आलेला असतो पाला पळून. वरती इथून चढावं लागत असेल ना. हा, पाठीमागून इथून रस्ता आहे वरती चढायला आहे. इथं वरती पाण्याचं टाक आहे, इथं प्यायला तुम्ही पाणी घेऊ शकता. पण आमच्या काय आहे आता उतरल्यावर लागलं तर मग घेऊ. त्यालाच बोलता येईल. पण इथं आलो आणि इथं वरती गड बघितला ना, एवढं क्लासिक दिसतंय ना, म्हणजे काय सांगू. असं मस्तपैकी टाइमलॅप्स लावला ना, लय भारी. तुम्हाला दाखवतो इथं पण पाठीमागे. इथं तुम्हाला दिसत असेल खाच, हे पण एक टाक आहे. खूप असे 2-3 टाके लागतात, पण पिण्यासाठी तुम्हाला खाली दाखवलं ना, तेच पिण्यासाठी चांगलं आहे. बाकीचे कोरडे आहेत आणि काही घाण आहेत. आलो आहे, पोचण्यात जमा आहे. पण व्ह्यू एक नंबर दिसतोय वरचा, तर विचारूच नका. आणि पुढचा पूर्ण माळशेज घाटात कधीच नाराज होत नाही बाई, कोणते पण गड गेले असू द्या, अजिबात नाही. वेदर पण एवढं भारी झालं आहे, ड्रोन शॉट पण चांगले येतील. 1-2 ट्राय केले खालूनच, परत आता वरती गेलं घेऊ. चढताना काय घेऊ, खरा थ्रिल चढताना जेव्हा हार्नेस रोप लावू ना तेव्हा. इथं रोप लावलेली, जागोजागी पण रोप लावलेले, त्याने जाऊ शकतो. तरी आपण काय आलो रोप घेऊन, कारण की हे रोप खूप दिवसाचे असू शकतात, कुजू शकतात. आत्ता ह्या सोप्या पॅचसाठी काय नाही, फक्त सपोर्टला आपण घेऊ शकतो. पण चढायसाठी आपण याच्यावर आपला तोल पूर्णपणे याच्यावर बॅलन्स नाही देऊ शकत. त्याच्यामुळे आपण त्यांना घेऊन आलेले, पैसे दिलेले. तर ते पुढची सगळी डिटेल्स मी त्यांची तुम्हाला पुढं सांगेल आणि कॅप्शनमध्ये पण टाकेल त्यांची पूर्ण फोन नंबर वगैरे. आलोय बेसपर्यंत. आता इथून खरी आपली चढाई चालू होती. तर वरती बघू शकता, इथून असं सरळ वाट पण दिसत नाही, पण दोऱ्या वगैरे दिसत असतील. वरती माकड बसले,
असे पूर्ण असं चढत वरपर्यंत जायचं. आणि इकडे बघितलं तर आपल्याला हे लांबचा पुढं टॉवर दिसतात, तिकडे नाण्याचा अंगठा राहिला. आणि हे जे डोंगर आहेत ना त्याच्या पाठीमागं जीव द्या. आता पहिली डेअरिंग कोण करता चढायला बघू आपण. निवांत आता इथून पूर्ण रेस्ट घेऊन फ्रेश मध्ये पूर्ण चढायचं. हे नाही जाताना आता पॉइंट ऑफ व्ह्यू बदलू आपण. ड्रोन पण उडवायला एक जणाला थांबायला लागणार खाली आणि एकाला वरती पॉइंट ऑफ व्ह्यू घ्यायला लागणार आहे. असं हे आपल्याला हे पूर्णपणे बेल्ट वगैरे घालावा लागतो, पॅन्ट घातल्यासारखा. इथं आपले आणि ही अशी एवढी रोप आहे, पूर्णपणे नवीन रोप आहे. पिवळ्यामध्ये असा पॉइंट ऑफ व्ह्यू केलाय. आता कसा किती चांगला येतोय आणि किती कसा येतोय आता व्ह्यू बघू आपण. वरती गेल्यावर ड्रोनने घेऊ अर्ध्याने. अयो इकडे बॅग लागते पाठीला. बाय बाय बाय. तर आपण काढून घ्यायचा, वरती टाकायचा, आडाबडाचा फिरवायचा, लॉक. नाऊ वी आर गोईंग स्ट्रेट. पुढं आता जाण्यासाठी आपण तयार. आईला ही बॅग लय प्रॉब्लेम देते, कडेला घासते. बॅच एवढंच ना, थोडाच आहे पूर्णपणे. हे भारी आहे रे. एवढी याच्यातून अयो बॅग काढावं लागते. बॅग काढावं लागती. हा उघड आहे इकडे. दोन्ही नाही ना, हो अवघड आहे. हा पूर्णपणे सांगू नये. थांबा. एक नंबर. दादा निघायचं लाव. भाई ही टेक्निक लागती, कुठं पाय द्यायचा कुठं हात द्यायचा. भाई एकदम पायाचे असे होते ना पण. हे पण काही कमी नाही रे बा. एक नंबर आहे. दम लागला नाही तर पण परत थोडीशी स्टीप चढायला लागली ते रोप संपल्यापासून. तर फायनली आपण वरती आलेलो आहे. एक्सपिरियन्स एक नवांचा आहे. खरा रॅपलिंगचा येणार आहे. कस काय वेदर मस्तपैकी झाले. ड्रोन शॉट पण मस्त आले, तुम्ही बघितले असतील. तेवढी सेफ्टी लावलेली. इकडे एक आहे, इकडं दोन, तर दादांच्या हातात तिसरी. आणि आता इथून एवढं खाली जायचं आहे. मग फायनली आपण पूर्णपणे खाली उतरलोय. रॅपलिंग पण केली, तुम्ही रॅपलिंगचा व्हिडिओ बघितला असेल. आणि आता खाली उतरलोय. तर चला ब्लॉगचा एंड आपण इथंच करूया. भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा ॲडव्हेंचर आपण कधीच विसरणार नाही. याच्यापेक्षा अजून भारी भारी ॲडव्हेंचर करत राहू. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया नवीन एका अशा चांगल्या ॲडव्हेंचरवाल्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.